रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांना मराठा समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। जगद्गुरुश्रींच्या आध्यात्मिक आणि सामाजिक कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्यापासून समाजाने प्रेरणा घेण्यासाठी हा पुरस्कार देण्यात आला। महाराज, आम्हाला अभिमान आहे, आम्ही रत्नागिरी जिल्ह्यात आपण आहात, कारण आपलं काम एक वेगळ्या पद्धतीचं आहे। एका बाजूला सामाजिक क्षेत्रात काम करत असताना आरोग्य क्षेत्रातही तेवढ्याच ताकदीचं आपलं काम आहे। आज अनेक पिढ्या घडण्याचं आणि उभं राहण्याचं काम तुमच्या माध्यमातून निश्चितपणे झालेलं, आणि या सगळ्याबरोबर धर्माची जाणीव देखील प्रत्येक माणसामध्ये जागृतपणे पेलण्याची ताकद देण्याचं काम देखील तुमच्या माध्यमातून झालं। आणि हा धर्म सांभाळत असताना कडेच्या सर्व समाजाला देखील सोबत घेण्याची निश्चितपणे स्फूर्ती तुमच्यामुळेच आम्हा सगळ्यांना मिळते। मराठा महासंघाच्या ह्या कार्यक्रमामध्ये आज नरांचा इंद्र आला, आणि जर नरेंद्राने ठरवलं या भारताच्या मातीचं रक्षण करायचं, तर तेथे कोणाचे चाले ना। आणि आज या पवित्र मराठा सेवा संघाच्या विचारपीठावर ही पवित्र पावलं आज नरेंद्र महाराजांची लाभली, आणि मला तर खूप आनंद झाला आहे की आपलं काम फत्ते झाल्याशिवाय राहणार नाही। विश्वात्मक देव लोकांना कळाला तर दंगली झगडे मारामाऱ्या बंद होतील। नरेंद्र महाराज, तुमच्या तेजस्विता, तुमचा हे आणि एक काम करा ना महाराज, मला एक वस्त्र द्या ना, असं चांगलं, खूप छान दिसतंय तुम्हाला, एक नंबर तुमचं आहे महाराज। तुमचं वस्त्र आणि तुमचं चेहऱ्यावरचं जे वस्त्र आहे ना ईश्वरानं दिलेलं, ते याही वस्त्रापेक्षा सुंदर आहे। आणि म्हणून तुम्ही मराठा सेवा संघाबरोबर आणि आम्ही तुमच्याबरोबर आमच्या मनातले आणि तुमच्या मनातले विश्वात्मक भाव परमेश्वराच्या चरणी रुजू करतो। धन्यवाद। दक्षिणपीठ नाणीज देवतांना साष्टांग दंडवत। कुलस्वामिनी आई जगदंबा भवानी मातेच्या चरणी कोटी कोटी दंडवत। आपल्या अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत, स्फूर्तिस्थान, गणपती, गज अश्वपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टावधान जागृत, अष्टप्रधान विष्ठित, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलवंतस, सिंहासनधीश्वर महाराज, श्रीमान योगी श्रीमंत छत्रपती महाराज यांच्या चरणकमली कोटी कोटी मानाचा मुद्रा। स्वराज्य रक्षक धर्मवीर प्रौढ प्रताप पुरंदर, महापराक्रमी रणधुंदर, क्षत्रिय कुलवंत सिंहासनधीश्वर महाराज, शौर्य आणि पराक्रमाचे प्रतीक श्रीमंत श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदकमली मानाचा मुद्रा। व्यासपीठावर विराजमान असलेले आमच्या रत्नागिरी जिल्ह्यातील आमदार, ज्याला बुलंद तोप म्हटली जाते, ते आमचे लाडके भास्कर शेठ जाधव। संगमेश्वर, कदाचित मतदारसंघ चुकू शकतो, समजून घ्या सर्वांनी। संगमेश्वर आणि चिपळूण मतदारसंघाचे लाडके शेखर निकम साहेब, आमदार शेखर निकम साहेब। मगाशी निकम साहेबांनी सांगितलेलं आहे की त्यांच्या वडिलांचा आणि आमचा अगदी त्यांचासुद्धा अगदी जवळचा संबंध होता। मी अनेक वेळा इथे या सावर्ड्यामध्ये येऊन त्यांच्या घरी यायचो आम्ही, आणि त्यांचे जे कार्य चाललेलं होतं समाजाप्रती ते अगदी जवळून पाहिलेलं आहे। एकदम घरोबाचा संबंध आहे असे शेखर निकम साहेब। त्यानंतर आमचे सदानंद चव्हाण साहेब,
त्यानंतर आमच्या घरातले आमदार किरण सामंत साहेब, त्याचबरोबर या व्यासपीठावर विराजमान असलेले आमचे स्नेही, अत्यंत जवळचे संबंध असणारे आणि अनेक वर्षापासून संबंध असणारे अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष, सध्याचे विद्यमान अध्यक्ष दिलीपदादा जगताप, अखिल भारतीय मराठा महासंघाच्या महिला सेक्रेटरी ज्या इंदोरवरून आलेल्या आहेत, स्वातीताई काशीद, त्याचबरोबर अखिल भारतीय मराठा महासंघ रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष मान्य संदीपजी सावंत, चिपळूण तालुका अध्यक्ष प्रसादजी लाड, शहर अध्यक्ष आदरणीय राम शिंदे साहेब, चिपळूण महिला अध्यक्ष सौ रश्मिताई मोरेताई, त्यानंतर व्यासपीठावर विराजमान असलेले अन्य मान्यवर, शिवव्याख्यात मान्य सुदर्शनजी शिंदे, हरिभक्त पारायण आमचे कबीर महाराज, शिवव्याख्याते प्राध्यापक श्री नामदेवराव जाधव साहेब, आताच ओळख झालेले आहे की ज्याने स्वामी विवेकानंदानंतर शिकागोमध्ये स्वामी विवेकानंद महाराजांनंतर शिकागोमध्ये ज्यांचं लेक्चर होतं, ज्यांचं मार्गदर्शन होतं, व्याख्यान होतं, असे आपले सर्वांचे शिवव्याख्यात प्राध्यापक नामदेवराव जाधव साहेब, हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज बाबळे, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व शिवप्रेमी पत्रकार बंधू, आज आपण अखिल भारतीय मराठा महासंघाचा 125वा शतकोत्तर रौप्य महोत्सव हा पूर्ण वर्षभर साजरा करतो आहे आणि त्याचे विविध ठिकाणी दिलीपदादा जगताप यांच्या कुशल नेतृत्वाखाली कार्यक्रम होत आहेत. आता दादांनी सांगितलं की पुढच्या वर्षी इंदोरला या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. तर आणि याच्यामध्ये आणखीन एक दुग्धक शर्करा योग असा आहे की ज्यांचे आणि माझे अत्यंत जवळचे संबंध होते ते कैलासवासी ॲडव्होकेट शशिकांत उर्फ आप्पासाहेब पवार त्यांच्या घरी आम्ही गेलेलो आहोत. 1-2 वेळा कार्यक्रमही झालेला आहे. त्यांच्या शुभ हस्ते आम्हाला शिवतेज आणि मराठा भूषण हे पुरस्कार देण्यात आले होते. असे आमचे आप्पासाहेब पवार यांच्या स्मृतिदिनानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. याचा उद्देश आपला मराठा समाज हा संघटित झाला पाहिजे, एकत्र आला पाहिजे. हाताची 5 बोटं जी आहेत ही 5ही बोटं जरी वेगळ्या पद्धतीनं जाडी उंची खोलीनं असली तरी ज्यावेळी ती एकत्र येतात त्याची वज्रमूठ जी असते ती फार मोठं कार्य करू शकते. तर अशा प्रकारे सर्वांनी एकत्र यावं, संघटित व्हावं आणि आपला समाज संघटित करावा या हेतुप्रित्यर्थ हा कीर्तन महोत्सव आयोजित केलेला 2 दिवस हा कार्यक्रम चालू आहे. आजच्या कार्यक्रमाचा हा शेवटचा दिवस आहे. आज इथे अनेक मान्यवरांना मराठा भूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं आहे. समाजासाठी असं कार्य करणारे जे लोक आहेत त्यांची दखल अखिल भारतीय मराठा समाज घेतो आणि कौतुकाची थाप आपल्या पाठीवर मारतो, हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. आज या ठिकाणी आम्हाला मराठा समाजरत्न पुरस्कारानं पुनश्च गौरवण्यात आलेलं आहे. मी अत्यंत विनम्रपणे या पुरस्काराचा स्वीकार केलेला आहे आणि हा पुरस्कार जे माझ्या विचारावर प्रेम करतात, भारत देश आणि भारत देशाच्या बाहेर असणारे माझ्या विचारावर प्रेम करणारे जे लोक आहेत त्यांना मी हा समर्पित करतो आहे. आमची शिकवण आहे तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा आणि या शिकवणीतून आजवर या समाजानं अनेक प्रकारची कार्य केली. आज हिंदू धर्मामध्ये एक अत्यंत अवघड असणारं काम म्हणजे बॉडी डोनेट म्हणजे देहदान. मेल्यानंतर देहदान करणं हे अत्यंत दुर्मिळ आहे, परंतु
समाजाचं प्रेम मला मिळालेलं आहे आणि त्यामुळे आम्ही समाजाला आवाहन केलं की आपण मेल्यानंतरसुद्धा कीर्तिरूप जगलं पाहिजे, उरायचं नाही, जगलं पाहिजे. यासाठी आपण आपला देह जो आहे तो समर्पित करा. मला कुणीही एकानेही असं विचारलं नाही की महाराज तुम्ही हे वेगळ्या पद्धतीचं काय सांगताय. कारण आम्ही जे सांगितलं आहे त्याला शास्त्र आहे, त्याला आधार आहे. आपले दधीजी ऋषी जे होते, या दधीजी ऋषींनी वृत्रासुराचा वध करण्यासाठी आपलं शरीर अशाच प्रकारे दान दिलं होतं आणि आलेल्या आसमानी संकटातून समाजाची सुटका केली होती. तेव्हा आपण हा जो देहदान उपक्रम राबवतो, या उपक्रमातून समाजानं हा म्हणता आमच्या हाकेला ओ देऊन आतापर्यंत 81 देहदान झालेले आहेत. कुणीही कधी विचारलं नाही की मेल्यानंतर देह समर्पित झाला, तो शासकीय महाविद्यालयामध्ये सुपूर्द केल्यानंतर आम्हाला बाकीचे जे अंत्येष्टीचे विधी असतात ते कसे करावे. आपल्या समाजाच्या माहितीसाठी म्हणून मी सांगेन की अशा वेळेला आपण पळस नावाचा जो वृक्ष आहे, या पळस नावाच्या वृक्षाचे बॉडी तयार करावी आणि ही बॉडी 3Dवर घेऊन आपण जसं स्मशानात जातो तसं जरूर जावं आणि त्याच्यावर ते सगळे संस्कार करावे आणि मग जीव खडा घेऊन आपण येऊन बाकीचे पुढचे विधी करतो ते करावे. हे शास्त्रसंमत आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये धर्मसिंधू आणि निर्णय सिंधू हे 2 ग्रंथ आहेत. या 2 ग्रंथांमध्ये हिंदू धर्माबद्दल वेगवेगळ्या ज्या शंका कुशंका आपल्या मनामध्ये असतात त्याबद्दलचं खंडन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्याचे पुरावे दिलेले आहेत. तेव्हा आपण समाजानं हे औदार्य दाखवलं पाहिजे. कारण आपलं कामच आहे, मनुष्य हा 3 गोष्टीसाठी जन्माला येतो. एक म्हणजे आपल्यांसाठी जगा, दुसरं समाजासाठी जगा आणि तिसरी पायरी की जी वानप्रस्थानंतर जो संन्यास आश्रम असतो आपला धर्मामध्ये सांगितलेलं आहे, तर त्या संन्यास आश्रमामध्ये तुम्ही स्वतःसाठी जगा. मी कोण, आने की वाट कोण, जाने का घाट कोण, ब्रह्मा का कपाट कोण, कोण में कोण समाय आहे, हे समजून घेण्यासाठी हा मनुष्य जन्म आहे. तर आपल्याला समाजासाठी जगलं पाहिजे, समाजासाठी कार्य केलं पाहिजे. आपलं जे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपण जो अभिमानानं मी हिंदू आहे म्हणून सांगतो, ते छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपण आज या महाराष्ट्रामध्ये किंवा भारत देशामध्ये हिंदू शिल्लक राहिलेला आहोत. जर शिवाजी महाराज हे शंभो शंकराचा अवतार आहेत, ते आलेच नसते तर कदाचित आपल्याला वेगळंच जीवन जगावं लागलं असतं. तेव्हा ही खरी देण जी आहे ती आपल्या महाराजांची आहे. महाराजांबद्दल मी पुढे बोलणारच आहे. तेव्हा आपण सर्वांनी धर्मासाठी जगलं पाहिजे, आपल्या समाजासाठी जगलं पाहिजे आणि स्वतःसाठी जगत असताना इतरांसाठी पण जगलं पाहिजे. आपण ज्यावेळेस स्वतःसाठी जगतो तो असतो प्रपंच. जन्माला आल्यानंतर आपल्याला परमार्थ हा केलाच पाहिजे. मला माहिती नाही मला वेळ किती आहे ते संक्षिप्त सांगण्याचा प्रयत्न करतो मी. तर समाजासाठी, कारण आमचे ज्येष्ठ व्याख्याते ज्यांचा मगाशी मी उल्लेख केला त्यांचं आता व्याख्यान ऐकायचं आहे, मलाही ऐकायचं आहे ते त्यांचं व्याख्यान. तर आपल्याला जो मनुष्य जन्म मिळालेला आहे, ह्या मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर कुत्र्या मांजरासारखं जगू नका. जन्मा आलिया एक काही करावे सार्थक, ऐसे न करता निरर्थक जन्मभूमी बार होय. यासाठी समाजासाठी जगा. ज्यावेळी तुम्ही दुसऱ्यांसाठी जगत असता ते आपोआपच तुम्ही मोठे होत असता. आम्ही समाजासाठी जे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले. आज जो हा समाजरत्न पुरस्कार कशामुळे मिळाला आहे तर याच कार्यामुळे मिळाला आहे. ज्यावेळी तुम्ही चंदनाप्रमाणे झिजत असता त्यावेळी त्याचा सुगंध, त्याचा परिमळ किती झाकून ठेवायचा प्रयत्न केला तरी तो झाकला जात नाही. आपल्याला आठवत असेल 97-98 साली आम्हाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं एक भूत मानगोटीवर बसलं होतं आणि आम्हाला पिछाडलं होतं, आम्हाला छळायचा प्रयत्न चालला होता. पण मी त्यावेळी पण सांगत होतो, मला अतिशय अभिमान वाटतो की त्यावेळेला उल्हास शेठ घोसाळकर जे आहेत रत्नागिरी टाईमचे मालक, ते आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आणि मी सांगितलं मी चालतो तो मार्ग एकदम बिनचूक आहे आणि तो मी चालत राहणारच.
मी काही वेगळं सांगत नव्हतो त्यावेळीसुद्धा आणि आज पण सांगत नाही. मी समाजाला हेच सांगितलं, तुमचे डोळे विज्ञानवादी ठेवा, मन अध्यात्मवादी ठेवा आणि बुद्धी वास्तववादी ठेवा. या त्रिसूत्रीनं जगा, तुम्हाला उत्तम प्रकारचं जगता येईल. का ही जी सगळी देण आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. मी त्यांना माझं आराध्य समजतो, त्यांची आहे. महाराजांबद्दल सांगायचं झालं तर महाराज स्वदेश, महाराज जगले कशासाठी? आपल्या स्वदेशासाठी जगले, आपल्या स्वभाषेसाठी जगले. आपल्याला मराठी बोलायला लाज वाटते, परंतु महाराजांनी जी राजकीय भाषा पारशी होती ती जाणून बुजून मराठीमध्ये आणि संस्कृतमध्ये आणण्याचं काम कुणी केलं असेल तर महाराजांनी केलं. म्हणून आज आपला मराठी माणूस अत्यंत स्वाभिमानानं जगतो आहे. आणि आज मराठी जी जिवंत आहे ती केवळ आणि केवळ आपल्या आराध्यामुळे आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. महाराजांना स्वधर्म महाराष्ट्र धर्माची जागृती केली, मोगलांचं मर्दन केलं, हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. महाराष्ट्र धर्म हा एक वेगळा धर्म आहे, लक्षात घ्या, की जो परोपकारानं मंडित आहे. दीनदुखियांना मदत करणारा असा हा महाराष्ट्र धर्म. ज्या ज्या वेळेला दिल्लीला संकट येतं त्या वेळेला ही सह्याद्रीच दिल्लीसाठी धावून जाते, हिमालयाला साथ घालते किंवा हिमालयाच्या मदतीसाठी धावते. तेव्हा महाराष्ट्राने माता भगिनींवर जो होणारा अत्याचार त्याला पायबंद घातला स्वसामर्थ्याने. महत्त्वाचा शब्द आहे बघा, चिमूटभर मावळे होते, चिमूटभर मावळे, परंतु इमानाला जगणारे, महाराजांवर प्रचंड प्रेम करणारे अशा चिमूटभर मावळ्यांना महाराजांच्या सैन्यामध्ये 12 बलुतेदार अनेक समाजाचे लोक होते. या सगळ्यांना घेऊन त्यांनी काय केलं, स्वसामर्थ्यानं इतर सत्ताधीशांवर वचक बसवला. महाराज घाबरले नव्हते, महाराज कधी भित्रे नव्हते. तेव्हा हिमालय असू दे त्याला टक्कर द्यायची म्हणजे द्यायची, अशा प्रकारचा एक शक्तिमान नेतृत्व. परंतु महाराजांनी प्रत्येक वेळी हत्तीसारखी टक्कर दिली नाही, हे लक्षात घ्या. महाराजांमध्ये अत्यंत समयसूचकता होती, प्रचंड प्रगल्भता होती, अतिशय योग्य प्रकारचं नियोजन होतं. आणि तोच गुण मी महाराजांचा घेतलेला आहे. माझं 1.5 वर्ष अगोदर पुढच्या वर्षाचं कॅलेंडर तयार होतं आणि त्याच्यामध्ये 365 दिवसाची डायरी असते. आणि त्या डायरीमध्ये आज कुठे, उद्या कुठे, परवा कुठे असं संपूर्ण नियोजन असतं. महाराजांचा इतिहास अभ्यासल्यानंतर महाराज म्हणजे एक प्रेरणास्रोत आहे. आणि या प्रेरणास्रोताचं आपण अध्ययन केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे आणि महाराज आपल्यामध्ये बिंबवले पाहिजे. तर आपली उत्तरोत्तर प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळी स्वराज्य रक्षणासाठी जसे हजारो मावळ्यांनी स्वतःला मातीमध्ये गाडून घेतलं आणि म्हणून स्वराज्य निर्माण झालं, तसं जे आता आपल्याला दिलीपदादा जगतापांनी जे हाक मारलेले आहे, साथ घातलेले आहे, आरक्षणाचा मुद्दा त्यांनी उचललेला आहे. मी धार्मिक असल्यामुळे मी त्याच्यावर बोलणार नाही, परंतु आरक्षण अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी संघटित होणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. महाराजांनी पारशी भाषेमध्ये जो राज्यकारभार चालायचा, मगाशी सांगितलं आपल्याला, तो महाराजांनी मराठीमध्ये आणि संस्कृतमध्ये आणण्याचं काम कुणी केलं असेल तर महाराजांनी केलेलं आहे. महाराजांचा गनिमी कावा जो आहे तो प्रचंड आहे. जसं भगवान श्रीकृष्ण कंसाच्या कैदेतून जसे त्याच्या हातावर तुरी देऊन निघून गेले, तसेच महाराज आग्र्यातून शितापीनं सुटले. काही वाचाळवीर यांना शिवाजी महाराज म्हणजे काय हे माहिती नाही, आपण फार मोठे कोणीतरी विद्वान आहोत असे लोक त्या सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्यावर चिखलफेक करण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्या त्या गनिमी काव्याला फॅड समजतात. त्यांची कीव करावी तेवढी थोडीच आहे. मी त्यांचा निषेध करतो या प्रसंगी. आणि महाराज म्हणजे प्रत्यक्ष शिवाचा अवतार होता आणि त्यांना जगदंबा भवानी माता अत्यंत प्रसन्न होती. म्हणून एकाच वेळी त्यांनी आपल्या अंगावर किती शत्रू घेतले होते ते लक्षात घ्या. मुघल साम्राज्य, कुतुबशाही, आदिलशाही, युरोपियन वसाहत, कारण त्यावेळी इंग्रज पण भारतामध्ये आले होते,
महाराजांची दूरदृष्टी किती होती ती पहा की त्याने आरमाराची निर्मिती केली. आपला आरमार या समुद्र किनाऱ्याला असलं पाहिजे तरच आपल्याला स्वराज्यावर भक्कम नेतृत्व करता येईल. म्हणून महाराजांनी इकडे समुद्रामध्ये किल्ले बांधले. आम्ही लहानपणी म्हणायचो की जिंजिरा पाण्यामध्ये किल्ला, शिवाजी आत कसा शिरला. तर हे खरंच कौतुकास्पद ही गोष्ट आहे, गौरवास्पद गोष्ट आहे आपल्या समाजाला. आणि महाराजांचा बोध घेऊन आपण सर्वांनी पुढे गेलं पाहिजे. कारण एवढी संकटं महाराजांवर आली, एकाच वेळेला 4 प्रकारची संकटं अंगावर घ्यायची आहेत. आणि चिमूटभर मावळ्यांना घेऊन महाराजांनी सगळ्यांना आपल्या मांडीखाली दाबून टाकलं. महाराजांचे जे संस्कार होते ते अत्यंत आजच्या कुठल्याही राजकर्त्याकडे नाहीत, यापूर्वी झालेलं कुठल्याही राजकर्त्यांकडे नाहीत. ज्यावेळी कल्याणच्या सुभेदारांची सून महाराजांजवळ सामोरे उभी करण्यात आली आणि त्यांना भेट म्हणून देण्यात आली, तेव्हा महाराजांचे उद्गार आहेत, अशीच आमची आई असती आम्ही सुंदर झालो असतो. अशा प्रकारचे अत्यंत खानदानी संस्कार असणारे महाराज. सुरत ज्यावेळी लोटली त्यावेळेला एक युरोपियन स्त्री महाराजांच्या समोर उभी राहिली. त्या आदिवासी मुलांचं अनाथालय होतं, आश्रम होता. आणि महाराजांना परिस्थिती सांगितली. महाराजांनी सुरत लुटली, परंतु ते जे आश्रमशाळा होती ती अजिबात लुटली गेली नाही, तर तिथे आपले सैनिक त्याच्या संरक्षणासाठी उभे करण्यात आले. इतके आदर्श संस्कार असणारे महाराज. स्वाभिमान किती की एवढा भारत देशाचा बुलंद आवाज किंवा सम्राट म्हणूया पाहिजे तर, जसं आता अमेरिकेचा जो राष्ट्राध्यक्ष असतो त्याला सम्राट समजलं जातं, तसा दिल्लेश्वर जो औरंगजेब होता त्या औरंगजेबाच्या दरबारात गेले. का गेले आपल्याला व्याख्यात्यांकडून पूर्वी ऐकलं, आजही कदाचित ऐकायला मिळेल. परंतु महाराज झुकले नाहीत, हे वैशिष्ट्य आहे. हा स्वाभिमान आपल्याकडे असला पाहिजे. मराठा या शब्दातच जो मरेपर्यंत कधी हटत नाही तोच मराठा, हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. तर एवढा प्रचंड शरीरयष्टीचा तो औरंगजेब होता. त्या औरंगजेबाला महाराजांनी भीकही घातली नाही, झुकलेही नाही, एकाच मता. ते आता पण दिसली आपल्याला. मदारी मेहता, त्यानंतर दौलत खान, गुप्तचर विभागाचा सल्लागार मौलाना हैदर अली हा महाराजांचा गुप्तचर विभागाचा सल्लागार होता. महाराजांचं गुप्तचर खातं जे आहे ते आज इस्रायलचं जशी मोसाद संघटना आहे तशा त्या लेवलचं, त्या तोडीचं, किंबहुना त्याच्याही पेक्षा जास्त तोडीचं महाराजांचं हे गुप्तचर विभाग जो होता तो काम करत होता. 18 पगड जातीचे शिलेदार यांना घेऊन महाराजांनी संस्कृतीचं जतन केलं. हिंदू संस्कृती जिवंत राहण्यासाठी महाराजांनी आपलं पूर्ण आयुष्य वेचलं. महाराजांच्या बाबतीमध्ये एक वाक्यामध्ये बोलायचं झालं तर संयम, समयसूचकता, प्रचंड प्रगल्भता, प्रचंड मुत्सद्देगिरी, चाणाक्ष आणि चतुराई हे गुण घेऊन आमचा राजा जन्माला आला. म्हणून आज आपण स्वाभिमानानं हिंदू म्हणून जगतोय. त्यांच्या चरणी मी मानाचा मुद्रा करतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो. श्री गुरुदेव.